आमच्या मम्मीच्या शॉपला जरा थोडंसं अपग्रेड करायचंय, जरा थोडं एनहॅन्स लुक द्यायचं आहे आपल्याला. डॅडी खूप सुंदर दिसायला, किती किती भारी फ्रेम दिसायला. तिथं थांब असं पुढं. कॉंग्रॅच्युलेशन. जे काम 1000-2000 मध्ये होणारच होतं ते, पण फायनली झालं 300-350 मध्ये काम झालं. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय व्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? तर मंडळी, आता मी जातोय मम्मीच्या शॉपवरती. कारण आमच्या मम्मीच्या शॉपला जरा थोडंसं अपग्रेड करायचं आहे, जरा थोडं एनहॅन्स लुक द्यायचं आहे आपल्याला. सो बघूयात. आमची मम्मी जरा बोलाली, बाबा आता घरी आलाच पुणेवरून, मार्केटिंग झाली, MBA झाले तुझं, जरा थोडंसं दुकानावरती फोकस कर, दुसरं कुठं तर कंपनीला असं कुठं तर फुकटचं काम करण्यापेक्षा थोडंसं दुकानाकडे जरा लक्ष दिलं तर जरा बेटर होईल. सो जाऊया, थोडंसं करू, तिचं पण बरोबर आहे. आणि मंडळी, आपली मम्मी पण जरा यूट्यूब चॅनलवर येते, आले की मी सांगणार आहे. शक्यतो आजच यूट्यूबचं चॅनल तिचं क्रिएट करणार आहे, सपोर्ट करा. ओके. आणि माझ्या डोक्यात हे पण आलंय की आता सध्याला इंस्टाग्रामवरती एक ट्रेंडिंग गोष्टी चालू आहे, जी की मिरर आहे, असं क्लिकेबल फोटोसाठी आहे. तर युजर नेम म्हणजे मी तुम्हाला आता काय जास्त सांगत नाही, कारण मला पण त्या गोष्टी तेवढं माहिती नाही. सो मी डायरेक्ट तिथं डिझायनरकडे जातो आणि त्यांना ते सांगतो, आज करूनच टाकू. तुम्हालाच ब्लॉगमध्ये दाखवतो. मी तुम्हाला आता स्टार्टिंगमध्ये काहीच नाही सांगणार की काय काय करणार आहे, काय काय नाही. फक्त एवढं सांगाल की आज यूट्यूबचं चॅनल क्रिएट करणार आहे, थोडेसे 1-2 रील काढू, जरा थोडंसं आता बूस्टअप देऊयात आपण शॉपला. सो मम्मी आवाज दिली, मम्मी ही ले घाई करायली, तिला उशीर व्हायला आहे. सो आजचा ब्लॉग पण आपण तसंच चालू करूयात. सो स्टे ट्यून, चालू करूयात आजचा ब्लॉग. आपण आता मम्मीला दुकानावर सोडू आणि मिररचं काय ती पण करून घेऊ. मम्मीला सोडून आधी मला करावं लागेल रेडियमचं काहीतरी. चलो. 23 आणि 2 mm. 23 इंच आणि 2 mm. हे कुठलं बघ, इथे 9 इंच घ्यायचं. 9 इंच. मी आलो इथं असं ग्राफिक डिझाईन शॉप पाशी. लवकरात आपण बॅनर टाकू. आता मी ह्याला फोटो टाकलाय, घेऊयात. सेटिंग सगळं काय ते करून घेऊ. काय नाही, फक्त त्यांच्याकडे आहे मॅटर. तर आपल्याला आपलं फोटो आणि लोगो लावायचा आहे. बघूयात प्रिंट कसं करतात. आणि मेजरमेंट देतो किती काय होतं. इलिगन्स फायनली आपल्या बॅनरचं ते झालं काम. जे काम 1000-2000 मध्ये होणारच होतं ते, पण फायनली झालं 300-350 मध्ये काम झालं. सो आता ते बोलले की दुपारी येतो बोलले, जेव्हा स्टिकरचं जेव्हा प्रिंटिंग होईल त्या टाइमला डायरेक्ट शॉपवरच येतील. तोपर्यंत आपण काय करू मंडळी, आपण जरा थोडंसं आपल्या मम्मीचे जेवढे पण काय स्टॉकमध्ये जी साडी आहेत किंवा काय ते वेअर करून आपण जरा थोडंसं कस्टमरला दाखवू की नेमकं डिटेलिंगमध्ये नेमकं ड्रेसेस कसे आहेत, आणि बाहेरून पण दाखवू. काहीतरी करूयात आपण, थोडंसं रील बनवूयात. थोडंसं आता आलोय तर जरा मार्केटिंग करतो जरा काहीतरी. आणि आता स्टिकर प्रिंटिंग तर येईल दुपारी, त्याच्यामुळं काय नाही. फायनली झालं, आता प्रिंटिंग झाली, त्याची एडिटिंग झाली कम्प्लीट. आता ते बनवायला लावतील, 12-1 वाजेपर्यंत होऊन जाईल आणि दुपारपर्यंत आपल्याकडे प्रिंटिंग येईल. सो आज तर आपण आरशाचं सगळं काय काम आहे ते आज करूनच घेऊ आपण. ओके, चला आता मी निघतो डायरेक्ट आता दुकानावर. काय कर, आता एक साडी घे आणि त्याचे रिलेटेड जेवढे पण त्या पॅटर्नच्या आणि कलरचे आहेत ना साड्या ते काढ. जे चांगली वाटली ती घाल, तुला जी ठीक वाटली ती घाल. मंडळी, दीदीचा फोन आला होता. आशूचे स्कूल सुटले, त्याच्यामुळे आता काही काम करू, दीदीला घेऊन जाऊ डायरेक्ट स्कूलला. मी जरी गेलो तरी मला परमिशन देत नाही. ती काय ID लागते वाटतं. दीदीला घेऊ, अंशूला आणू जाऊन आणि मग जाऊया शॉपवर. मी आलोय आता घराकडं. मला लागली भूक. मी पटपट 1-2 घास खातो, निघतो. कारण आता मला नाही वाटत घरी यायला जमणार आहे. मला आता मम्मीच्या दुकानावरच बसायचंय. मी पोटात काय ना, मग मला डोकं गरगर करायला, काहीतरी पोट टाकतो पटपट. दीदी, पप्पा कुठं? पप्पा कुठं गेलेत? बुलेट घेऊन गेलेत बघा. आता मला वाटतं तू रूपातच काय की मी किती वेळा झाला तिथं जाऊन काय करायलास? 2-3 वाजता पोहोचून मग जेवण कर मग. आहे ना अजून 10-15 मिनिटं. जेवण होतं तुझं? हाय का वे? 1 वाजता सुट्टीस तू जेवली का? मी खाल्लं, माझं ताट वरच आहे. अर्धीच भाजीला तिकड झाली. छान झाली. चल.
आलोय आता अंशूच्या स्कूलला अजून सुटायला एक 10-15 मिनिटं आहेत. तोपर्यंत आपण इथं थांबू. इथं थांबतो की जरा सावलीत. आमचं लेकरू इथं शिकायला, आम्हीच बाहेर काय. स्कूल संपली? हा, सगळे लेकरं चालले युनिफॉर्म वर. तू तर हवाच करायला काय, कलर ड्रेस वर फिरायलीस तू आकाश शाळेमध्ये. हवा आहे अंशू तुझी? हा आहे ना. इथं थांबा, सावली पैसे गाडी काढतो. अंशूला आपण सोडलं घरी. आता निघूयात आपण वापस मम्मीच्याच दुकानावर. आपण मम्मीच्या शॉप पर्यंत आलोय. हो भाई काढू काउंटर. ही फक्त फोटो सेशन साठी, असं फोटो व्हिडिओ काढायला जागा ठेवू. ही माल राहू दे तिकडं. ही काउंटर तिकडच्या साईडला घेऊ. खुर्ची पण काढू. हे जागा आम्ही एक स्टुडिओ टाईप केलेली आहे. म्हणजे साधा स्टुडिओ होईल मोठं, पण ही आम्ही स्टुडिओ पॉइंट केलाय. इथं आम्ही रील्स काढेल, फोटो व्हिडिओ काढेल. आणि इथं आमच्या मम्मीचं कलेक्शन शॉप आहे. जे पण काय ब्लॉग्स बघत असतील, इंस्टाग्रामची जी लिंक आहे मी ती खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. लवकरात लवकर इंस्टाग्राम वरती त्या फॉलो करा. नाव आहे अंशिका कलेक्शन धाराशिव. सो फॉलो करा. आणि ऑर्डर जरी करायचं असेल ऑनलाईन तर सांगा. म्हणजे आम्हाला अजून काही माहिती नाही, पण तरी पण मी हळूहळू पॅकेजिंग शिकतोय. थोडंसं जरा काहीतरी व्हिडिओज इथे बघून जरा करू ट्राय. तुम्ही पण जरा सपोर्ट करा. शॉपला पण सपोर्ट करा, आमच्या मम्माश्रीला पण सपोर्ट करा आणि आपल्याला पण सपोर्ट करा. ओके. सो आता जे काही 2-3 छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते जरा आपण करू. आता या साईडला लेप जास्त पसारा झालाय, ह्याचं जरा थोडंसं काहीतरी करावं लागणार आहे. पण आता मी काय करतो, हे राहू देतो. आधी थोडेसे 1-2 रील्स काय काढू शकतो ते आपण काढूयात. सध्या ही तर एकदम छान वाटायला पॉइंट. सो हिथून एवढी जी बाजू आहे इथं आपण रील काढू. म्हणजे नाव पण आहे लोगोचं. इथं डमी पीस पण नाही आहे आमच्याकडे, एकच आहे. ती पण अर्ध आहे इथूनच. आणि हिथं मंडळी जसं आपल्याला करायचंय इंस्टाग्रामचं. सो हिथं ह्या साईडला इंस्टाग्रामचा आपल्याला इथे एक फोटो लावायचा आहे, असा लोगो. सध्याला आता ट्रेंडिंग चालू आहे, त्याच्यामुळे आपण हेच करूयात. आणि लोकांना पण आवडेल. म्हणजे असं कोणती लेडीज जरी आली तर हिथून असं फोटो काढायचं जरी म्हणलं तर खूप छान वाटेल. पण आता ती एक 3-4 वाजेपर्यंत येतील. आता ते आल्यावरती स्टिकअप करू, बघूया नेमकं कसं दिसतंय. ओके चलो. A few moments later. फायनली तो ग्राफिक डिझायनर आलाय. दिला नाही, डायरेक्ट लावायला आलाय तो. चला यार, लवकरात लवकर पुसून घेऊ. आता जरा थोडस भाई मम्मीच्या दुकानाला 1 नंबर करू. रीलचा पण शूट घेतलाय आताच. बघा या कुठं लावायचं का विचार. खूप छान बरोबर, चालतो, ठीक आहे. मंडळी खूप सुंदर दिसायला. बरोबर, चल ठीक आहे. घेऊन बघ, मी आल्यानंतर बघतो. गाडी कोणती? बरं चालतो, ठीक आहे. बरं साईडवर आलो थोडा, काम चालू आहे माझं. फायनली बघू शकतात किती भारी फ्रेम दिसायला इंस्टाग्राम. मी मोबाईल मध्ये घेईन. तिथं थांब असं पुढं असं काहीतरी हात लाव ना तिथं. आणि इकडे बघ, स्माइल कर. कॉंग्रॅच्युलेशन. कशासाठी किती सुंदर दिसायला, एकदम मस्त दिसायला. Later that same evening. अब आम्ही जाएंगे घर को. सगळ्यापासून काय माझ्या पोटात जेवण नाहीये. थोडंफार खाल्लंय, ती पण घाई मध्ये घरी जाताना. आता शॉप बंद झाले. आज अख्खा दिवस दुकानावरच काढलाय. पण ज्या गोष्टी करायच्या होत्या ते फायनली झाले. मेन तर आज युट्यूबचं चॅनल पण ओपन केलं मम्मीचं. तर मंडळी, मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नाव आहे अंशिका कलेक्शन धाराशिव. ओके. आणि
इंस्टाग्राम पण आहे, इंस्टाग्रामला पण रील टाकलेली आहे, पोस्ट टाकलेली आहे. आज दिवस सगळा शूट काढण्यात पुन्हा नंतर ती फ्रेम बनवण्यात इंस्टाग्रामसाठी सगळा वेळ त्याच्यातच गेलाय. सो आपण आता निघूयात. आमची मम्मा श्री थांबली तिथं घाई करायली, निघूयात आता. चला फायनली आलोय आपण आता घरी. अरे क्या, अबे कुछ नहीं रे. अरे क्या पहने तू, किधर, क्या गरबा खेलने जा रहा है अभी? नहीं अभी गरबा खेलने जा रहे हैं. अबे मुझे डांस करना है घर का. चल तो अपने घर के कैजुअल ड्रेस पहन के भी तो डांस कर सकती थी. पकड़ लगा दे गाने. काय लगा तू बो. अभी तक खा रहेंगे बस. बर इकडे इकडे इकडे, तुला मी खायला मागवतोय काय पिझ्झा. पिझ्झा नको मागू का? मागो. नाही नको, जाऊ दे. मी तुला ये म्हणलं होतं की नाही नको, आता जेवण करतो. प्लीज अगो, गाने लाव. किती लाड, किती लाड. हो ऑर्डर केलाय डॉमिनो पिझ्झा, आलाय वाटतं ते ना. थांबा, अंशुले माग लागली होती, पिझ्झा पिझ्झा करत होती. ए जॅक सर, पेमेंट ऑनलाईन करतो मी. थँक्यू. काय, मी खालीच पिझ्झा खाणार आहे, मी येणार नाही वरी. पप्पा आणि मी खाली खाणार आहे पिझ्झा. आम्ही रडू नको, त्यासाठी चांगले नाकडे नुसते रड. चला मंडळी, अंशूचा ब्रेड स्टेक आणि दीदीचा पिझ्झा आलाय. पिझ्झा पिझ्झा नाही, अंशू आणि दीदी दोघं पिझ्झा. थोडं मला काय पिझ्झा आवडत नाही, मला युजली जास्त बर्गर आवडतं. पिझ्झा काय जाऊ द्या, आपण तर मस्त जेवण करणार आहे. पहले अभी नहीं खोलने का, पहले खाना, पहले खाना. मैं वापस कर दूंगा उस बच्चे को, फिर जो लाया ना पिज्जा उसको मैं वापस कर दूंगा. खा बघ अंशू, मम्मा पास्ता बनवले. जेवण करून घेऊ भाई, सकाळपासून पोटात काही नाही. आज मस्त जेवण करणार आहे. पंखा लोक नाही का बरं ओपन केलीस? बर तू जेवलीस ना नक्की? हा मग खा. ओके तर मंडळी, आजचा ब्लॉग आपण एंड करून टाकूयात. आज दुकानात राहून पूर्ण दिवस तिथंच गेला माझा. आता मी जरा आराम करणार आहे आणि ब्लॉग पण आपण तसाच एंड करूयात. यार अंशू, झोपायचं नाही का तुला? मंडळी ही काय झोपू देणार नाही मला. मंडळी काय मला झोपू दे. बरं आता मी झोप घेतो. ब्लॉग आपण इथंच एंड करूयात. ओके सो मंडळी, ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. बर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. किशी दे.